नमस्कार, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुमचं सर्वांचं सेलिब्रिटी प्रमोटरमध्ये खूप खूप स्वागत करते। आज आपण आलोय हसताय ना हसायलाच पाहिजे या नव्या कोऱ्या शोच्या सेटवरती आणि आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे प्रचंड लाडके अभिनेते भरत जाधव। तर चला गप्पा मारूया त्यांच्याशी। नमस्कार भरत दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवरती। कसं वाटतंय नवीन सेट, नवीन शो, काय वाटतंय? माझ्यासाठी खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे। सगळ्या टीमला लाईव्ह पाहायला मिळतं आहे, लाईव्ह एन्जॉय करतो त्या गोष्टींनी। आम्ही आपल्यासारखंच घरी बसून किंवा टी व्हीला बसून किंवा कधीतरी आम्ही आमचं प्रमोशनसाठी आलो तर तेव्हाच पाहायला मिळायचं, पण आता सगळे एपिसोड किंवा सगळ्या गोष्टी ते बसून मी आणि अलका ते आम्ही खरंच धमाल करतो, मजा येते। आणि ऑफकोर्स शेवटी या अशा क्रिएशनला वेलकम केलंच पाहिजे। येणाऱ्या पिढीकडे नवीन नवीन कलाकार आहेत, सगळे भाऊ आणि ओमकार सोडला तर बाकी सगळे बऱ्यापैकी नवीनच आहेत, ते पण चांगल्या पद्धतीने एंटरटेन करत आहेत, त्यामुळे मी एन्जॉय करतो। जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कळलं की आपल्याला या शोचं जजिंग करायचं तर तेव्हा काय तुमची मला खूप आवडलं। जेव्हा मला सांगण्यात आलं की तुम्ही बसाल का, असं असं समोर बसायचं आणि कार्यक्रमाचा एन्जॉय, अरे तयार, मग सोबत तुमच्या अलका ते बसा, मला अजून मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ती। त्यामुळे मला आणि आठवड्यात एकच दिवस द्यायचं आहे, तर मी फार असं काही कामं पण कुठली करत आहे, मोजकाच एखादा दुसरा पिक्चर वाटला तर करतो। अदरवाईज नाटकांचे प्रयोग चालू असतात, शुक्रवार शनिवार रविवार प्रयोग असतात, त्यातला मंगळवार हा आता मस्त खास ठेवला आहे। आपण लोकांना हसवतो ना, आता स्वतः पण जाऊन लोकांचा कार्यक्रम पहा, हसा आम्ही पण शोधतोय, आम्हाला कोणतरी हसवायला हवं, त्यामुळे मंगळवार हा एक आनंदाचा दिवस म्हणून आम्ही येऊन बसतो आणि एन्जॉय करतो। आता 1 महिना झालाय शूट चालू आहे, समोर एवढे म्हणजे एकापेक्षा एक कलाकार आहेत सगळे जे सादर करतात आणि तुम्ही स्वतः एक आर्टिस्ट आहात, एक हास्य सम्राट म्हणायला हरकत नाही, तर तुम्हाला असं मोह होतो का कधी आपण जाऊन एकदा परफॉर्म करूयाच? बघतो, मोह तर शिकार होतोय, एखाद्या मध्ये जाऊन पटकन एक स्किट करून परत येईन इकडे बसेन। बघ अजून नक्की नाही, पण मोह होतो, जाऊ शेवटी आर्टिस्ट आहे मी आणि त्या पद्धत शेवटी बघ खेळ बघण्यात पण गंमत असते आणि ते जाऊन खेळण्यात पण गंमत असते, त्यामुळे खेळ बघणारा खेळण्याची अपेक्षा ठेवतोच, त्यामुळे असं नाहीच करणार, पण मला आवडेल जायला एखादं स्किट करायला परत येत बसायला, पण होप्सो अजून तसं काही डोक्यात नाही, पण तुम्ही म्हणते त्या पद्धतीने एक ॲक्टर एक कलाकार म्हणून इच्छा तर होतेच। आणि जेव्हा पहिल्यांदा तुम्ही इथे आलात आणि हा एवढा भव्य सेट बघितला, खूप सुंदर सेट केला, तर काय प्रतिक्रिया? नाही, सुपर एवढा मोठा सेट असू शकतो मला वाटलंच नव्हतं, कारण बऱ्यापैकी संपत आलं इथे तो सेट। असा त्यात मेट्रो आणले वरनं जे आणि विटीचं आणलं आहे, त्यात मेट्रोमध्ये घुसले, पुढे चाळ लागली आहे, त्यामुळे मेट्रो अर्ध्यावरच काम ठेवलेलं आहे मेट्रोचं। आणि मग कॉफी बरी असता असं केलं आहे तिकडे, बटाट्याची चाळ आहे, कर्ज फेडरे बँक आहे इथे, आमच्या जत्रामध्ये होतीच, बाहेरची साडी आहे, अण्णा जेवायलाचं हॉटेल आहे, छान म्हणजे नाकाच चांगलं रंगवलं आहे, सजवलं आहे त्यांनी, आणि त्याच नाक्यावर ही पोरं बसून धमाल करतायत। अख्खा महाराष्ट्र हसवत आहेत असं म्हणायला हरकत नाही। तुम्हाला या सेटमध्ये सगळ्यात आवडलेली गोष्ट कुठली किंवा मला मेट्रो जाम आवडल्या, मध्ये जाऊन थांबवलं ना, पुढे रस्ताच कळत नाही कुठे जायचं आहे, त्यामुळे मेट्रो धडकले आपल्या ह्याच्यात, तर ती तसं ते चांगलं त्या मागे ते विचार असेलच चांगला, पण एक मुंबईची चाळ सिस्टीम, मागे बिल्डिंग्स आहेत, मध्ये स्टेशन आहे आणि परत एक नाका झोन आहे आणि त्यात एक मेट्रो स्टेशन आलं, त्यामुळे छान वर्क केलेलं आहे आणि इंटरेस्टिंग आहे। त्याची नावं पण सगळ्यांची मस्त आहे, ते बटाट्याची ऐवजी तात्याची केले आहे, नावं पण इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे मॅडनेस आहे, त्या जो मॅडनेस इथे करणार आहे तो मॅडनेस त्यांनी त्याच्या सेटमध्ये पण आणला आहे। या सर्व शोबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? बघा, प्रत्येकाला टेन्शन इकडे, प्रत्येकजण विरंगुळा शोधतोय, बाकीचा विरंगुळा जो काय चालला बाहेर त्या लक्ष देऊ नका, पण हा एक चांगला विरंगुळा पाहिजे असेल तर हसायला तर पाहिजे, म्हणून आम्ही सगळी टीम विचारतो तुम्हाला, काय बाबा सगळ्यातून तुम्ही हसताय ना, हसायलाच पाहिजे, 2 घटका आनंद पाहिजे प्रत्येकाला आणि तो घ्या। थँक्यू सो मच।